शहरातील घाटनांद्रा परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांबरोबरच कांद्याच्या लागवडीचं क्षेत्रही यावर्षी वाढलं असल्याचं चित्र आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र्यासह परिसरात शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम घेत होते। मात्र गेल्या 2 वर्षापासून पावसाचं प्रमाण चांगलं राहत असल्याने आणि पाऊस यावर्षीही बऱ्यापैकी झाल्यानं येथील शेरी हाडोळ पाझर तलाव पूर्णपणे भरला असून विहिरीसह जमिनीतील जलस्रोत चांगला वाढलाय। त्यामुळे खरीपातील हंगामापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढताना दिसतंय। गहू, हरभरा या पिकांबरोबरच यंदा गावरान कांद्याच्या क्षेत्रफळातही मोठी वाढ झाल्याची असल्याचं चित्र आहे। कांदा हे सर्वात जास्त पाण्याचं पीक म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे यावर्षी या परिसरात पाण्याचं मुबलक प्रमाण उपलब्ध असल्यामुळे व दरवर्षी बाजारपेठेत कांद्याला भावही चांगला राहत असल्यानं उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी गावरान कांद्याला पसंती दिली असल्याचं चित्र आहे। येथील अमोल चौधरी, कारभारी मोरे, गणेश मालोदे या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेती जमिनीमध्ये एकरी 3000 रुपये क्विंटल प्रमाणे कांदा खरेदी करून त्याची लागवड केली आहे। खरीपातील कांद्याने यावर्षी शेतकऱ्यांना दगा दिला। बुरशीजन्य आजारामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये घट झाली तर कांद्याची पातही चांगली वाढीस लागली नाही। एकरी फक्त 4 ते 5 क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून लागवडीचा खर्च देखील निघाला नाही। तर कपाशी, मका, सोयाबीन या पिकाचंही पावसामुळे मोठं नुकसान झालं। खरीपातील कसर आता रब्बीत काढण्यासाठी शेतकरी कांदा लागवडीकडे वळले असल्याचं चित्र आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।